सो कमिंग टू द सेकंड पार्ट ऑफ 2D डिझाईन. सो ह्या जसं की लास्ट आपण डिझाईन बघितलं लास्टच्या पार्टमध्ये, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं की तुमचे मिस्टेक्स काय काय होतात डिझाईनमध्ये, 2D डिझाईनमध्ये, आणि तुम्ही प्रिन्सिपल्स यूज करत नाही किंवा काय काय जे मिस्टेक्स छोट्या मोठ्या होतात डिझाईनमध्ये त्या. आणि मी त्या व्हिडिओमध्ये लास्ट CETची एक्झाम फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये असते. सो जानेवारीपासून जे माझं काम होतं 2D डिझाईनचं, ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि माझे प्रॅक्टिसचे काम होते की मी स्टार्टिंगला जे डिझाईन करत होते ते काम ते आहे इथे, की जे मी लास्टमध्ये दाखवलं आहे. आणि हे आहे जानेवारी नंतरचं काम, जे की मी एक्झाम्सच्या 1-2 महिन्या अगोदर केलं होतं. आणि हे ते डिझाईन्स आहेत माझे. ह्याच्यामध्ये मी खूप गोष्टी इम्प्रूव्ह केल्या, की फर्स्ट म्हणजे कंपोजिशन नीट केलं, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स वाढवले आहेत, छोट्या साईज, व्हरायटी, कलर हार्मनी, रिपिटेशन, परत कलर स्कीम्स चांगल्या वापरल्या त्याच्यामध्ये व्हरायटी, परत त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी, डिफरंट साईज ऑफ ऑब्जेक्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी, फोकस, बॅलन्स, हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पण काय मिस्टेक्स आहेत त्या पण मी इथे सांगेल, आणि प्लस पॉईंट पण सांगेल आणि मायनस पॉईंट पण सांगेल. याच्यामध्ये डिझाईन